बहन डर गई, बहन डर गई। सो हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. तर गाइज आजचा ब्लॉग खूप खतरनाक होणार आहे, कारण मी जस्ट आत्ताच कॉलेजवरून आलेलो आहे. बघू शकता तुम्ही बॅग. आणि जस्ट आत्ता आल्याला मला कळालेलं की आहे की आम्ही आत्ता निघालेलो आहे ट्रिपसाठी. आणि ट्रिपसाठी कुठं जाणार आहे ते तुम्हाला लवकरच कळणार आहे. आणि जस्ट तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक नवीन घड्याळ घेतलेला आहे. मी बघू शकता कसलं क्रेझी घड्याळ आहे, फिरते गार गार गार. तर गाईज आता आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. तर तुम्हाला पण लवकरच कळेल की आम्ही कुठं चाललोय आणि कशाने चाललोय. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तो चलिए शुरू करते हैं. तर पहिल्यांदा पप्पांच्या पाय पडा आपण. आयुष्यमान भव, हॅपी जर्नी. थँक्यू. सर्व काही उत्तम प्रकारे बघून मजा करून या. येस, हा. थँक्यू पप्पा. तर गाईज फायनली आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे बेळगावला, कारण तिथून आमची ट्रेन आहे. आणि हे रिव्हील करतोय मी आत्ताच, कारण आता मला राहून झाले. आणि आम्ही फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसणार आहे. तनू तर लहानपणीपासून महामंडळामध्ये बसलेला नाही आहे, पण तनू आज ट्रेनचा अनुभव घेणार आहे आणि मी पण घेणार आहे, कारण माझी पण फर्स्ट टाइमच आहे ट्रेन. सो आता खूप मजा येणार आहे ट्रेनमध्ये बसायला, असं आम्हाला तर वाटतंय, कारण आमची फर्स्ट टाइम आहे. फायनली आम्ही थांबलेलो आहे गाडीत CNG भरवण्यासाठी. आणि आता गाडीतनं उतरावं लागणार, कारण सेफ्टी मॅटर्स. CNG साठी उतरायला लागते बाहेर. पेट्रोल डिझेल पेक्षा आपल्याकडे CNG जरा परवडते, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतोय. ये बड़ी अच्छी बात कही आप. आम्ही तर चहा प्यायला थांबलेलो आहे. आणि हे बघा, आमच्या अगोदर कोण दुसरं येऊन बसले इथे चहा प्यायला. चाय पिया बिस्किट खाओ, चाय पिया बिस्किट. तर गाईज अतिशय गरम वातावरणात आम्ही चहा पिला आणि आमची गाडी पण गरम झाली, त्यासाठी आम्ही गाडीत बसलो आणि आम्हाला वाटलं गारगार वाटेल, पण इथं पण गरम होतंय. आणि गाईज आता मला तनूनं चॉकलेट दिलं, ते पण मी खाल्लं. तनूची जेमची गोळी खाली पडलेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे बेळगावला. स्टे ट्यून. तर काय आता रस्ता ब्लॉक झालेला आहे पुढनं, आणि इकडून सगळी ह्या रस्त्यावर यायला लागल्यात रॉंग वेनं, आणि सगळी पुढे जाताना परत युटर्न घ्यायला लागल्यात. आणि आम्ही लागलोय गोल 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 फिरायला. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता इथं कसं झालंय. हे बघा काय, आम्ही आता इथनं वर आलतो आणि परत आता आम्ही इथंच निघालो. एखादा हॉर्न अडकलेला आहे, नुसता पी 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 करायला लागलेला आहे. तर काहीच परत आमचा पोपट झाला आणि आम्ही थांबलेलो आहे ट्रॅफिक मध्ये. मागं पण ट्रॅफिक आहे आणि पुढं पण ट्रॅफिक आहे. आणि पुढचं काहीच दिसेना झाले. काहीच आता जस्ट गाडी हल्ल्या आमची, आणि पुढं बघू शकता किती ट्रॅफिक आहे, किती. गाईज आम्ही पोचता एअरपोर्टवर कधी आलो आम्हाला कळालंच नाही, आणि तर आम्हाला विमान दिसत आहे गाईज. कुछ ज्यादा नहीं हो गया. यू कॅन सी द एअरप्लेन गाईज. मी इथं का लँड झाले गाईज. बाहेर आहे पाऊस आणि आता आम्ही एन्जॉय करतो गाईज. पाऊस खूप जोराने आलेला आहे. 2 मिनिटात वातावरण चेंज झालेलं आहे. हा, मगाशी ऊन येत होतं, पण आता खरंच गारवा झालेला आहे गाडीत. आणि गारव्यात मस्तपैकी खाण्यात मजाच वेगळी आहे. तर गाईज फायनली आता आम्ही बेळगावमध्ये आलेलो आहे, आणि तर कर्नाटकीमध्ये बेळगाव पण म्हणतात. आणि आता आम्ही ऑफिसवरती जाणार आहे आणि परत तिथनं आम्ही रेल्वे स्टेशनला जाणार आहे. आणि बघू आता रेल्वे स्टेशनला गेल्या आपण आपलं रिव्हील करू की कुठं जाणार आहे. आम्ही रिव्हील केलेलं नाही, आपण तिथंच रिव्हील करू. तर गाईज फायनली आता आम्ही आलो स्टेशनवर, आणि हे आहे ते बेळगावी स्टेशन.
अँड इथून आमची ट्रेन आहे आणि ती कुठे आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. आत्ता आम्ही इथं नुसतं बसलो कारण आमची ट्रेन आहे 9 वाजता आणि आम्ही आलो 6 वाजता. अच्छा. गाईज आता आम्ही गाडीत वेट करत आहे कारण आमची ट्रेन आहे किती वाजता? 9 वाजता ट्रेन आहे. आमचा चांगलाच पोपट झालेला आहे. आम्ही आलो 7 वाजता या अपेक्षित की आम्ही ट्रेन मधनं लवकर जाणार आणि सकाळी लवकर बसणार. पण इथं आल्यावर काय झालं, ट्रेन आपली 10 वाजता आणि 9 वाजता. काही काही लोक 10 पण म्हणायला लागलेत. पण काय होणार आहे देव जाणे. आता तरी पण आम्ही आमच्या फुल एन्जॉयमेंट मध्ये, एन्जॉयमेंट थांबली नाही पाहिजे. तर गाईज आता आम्ही फायनली चाललो स्टेशनमध्ये. म्हणजे आता 8:30 वाजून गेल्यात अँड आम्हाला आमचं काही खायचं पॅकेज भेटलं. आणि हे बघा तुम्ही फुल टुरिस्ट वाईब्स. ह्यानं काहीच उचललेलं नाही आहे, मीच सगळं उचललं. दादा ऐ काहीतरी उचल, काहीतरी काम कर. काय आता मी खायचं बॅग उचलली आहे, खाली हे पकडले. खायचं प्यायचं झोपायचं. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. पलीकडेच आहे ट्रेन आपली, ही नाही आहे. प्लेटफॉर्म नंबर 2 पर जाना है हमें. और ये गाइज देखो कितने इंटरेस्टिंग लग रहे हैं. आणि गाइज आता आम्ही ट्रेनमध्ये बसतो आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता जरा गडबड चालली आमची. ट्रेन कामाला झाल्या, आता पळत पळत निघाले. तर काय ट्रेन पप्पा मागायचे या नेणार मागायचे. मम्मी घाबरायला लागल्या. ह्याला काय व्हायचं, ह्याला काय व्हायचं. आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जाणार आहे. आमची ट्रेन खाली वाट बघत आहे आमची. आणि जस्ट आता ट्रेनमध्ये जाऊनच आम्ही जेवणार आहे. आणि आम्ही कुठं निघालेलो आहे त्यात आम्ही रिव्हील करतोय. आम्ही निघालेलो आहे बेंगलोरला निघालो. आत्ताच रिव्हील करतो काय, परत वेळ भेटणार नाही कारण भूक पण लागणार. हा का जाणार आहे ते उद्या कळतं मला. समझ गया. काहीजी काका खूप खडूस आहेत. मग आजपासून मधनच हायवेवरनं त्यांची लॅम्बोर्गिनी घेऊन यायला लागल्यात. बंद पडलं वाटतं. गाईस फायनली आमचं जेवण आलेलं आहे. हे आहे आमचं जेवण. ट्रेनमध्ये बसलेलो आहे गाईज. आणि जसं तुम्हाला सांगितलं, हा म्हणतो होता मागची ट्रेन आमची नाही पण तीच आमची होती. बरोबर गाईज परत पोपट झालाय. पण जेवून घेऊया गाईज, मस्त आहे. घरचं जेवण आहे इथं. गाईज आम्ही इथे झोपणार आहे. आणि आता ट्रेन चालू झालेली आहे. बाहेर कसला अंधार आहे. फोनवर लाईट होती म्हणून काय वाटत नव्हतं. आता बाहेर बघा, अंधार बुडूक आहे, अंधार बुडूक. कसली घाबरली. आजची आम्ही मज्जा केली ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघितलीच. आणि ह्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहे बेंगलोरला, जसं सांगितलं. बेंगलोरमध्ये जाऊन काय करणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे पार्ट 2 मध्ये. सो स्टे ट्यून, पार्ट 2 लवकरच येईल. Sorry, it's DJ.